साहेबांचा जनसंपर्क कमी असल्यामुळं, म्हणजे लोकांमध्ये येण्या जाण्याची कमी असल्यामुळं, म्हणजे चार भिंतीत राहून त्यांनी राजकारण केलं. जनतेमध्ये जाऊन लोकांच्या काय समस्या नेमक्या हे जाणून न घेतल्यामुळं त्यांना आता ह्यावेळेस त्यांची लीड कमी होऊ शकते किंवा पडू शकते सीट. पण निवडून आले तर मोदी साहेबांच्या नावावर निवडून येतील, स्वतःच्या बेसवर निवडून यायची त्यांची वाली क्षमता आता राहिली नाही. आपल्याला सांगतील आपण सांगितल्यापेक्षा. ठीक आहे दादा, आपलं नाव कुठून आलं आपण? मी अझीम फारुकी, प्रॉपर आर्मीचाच आहे. अच्छा, इथे कसं काय येणं, म्हणजे इथलेच राहतात ना तुम्ही? चहा घ्यायला आला का? चहा घ्यासाठी आलो. बरं, आता जो आपल्याला 26 एप्रिलला मतदान करायचं आहे, रिंगणामध्ये जे 10 वर्ष ज्यांनी काढले रामदासजी तडस आणि दुसरे जे आहेत आपले अमर काळे, या दोघांपैकी तुम्हाला कोणाचं पार्ट जड वाटतं? बघा कसं आहे, विद्यमान खासदार रामदासजी तडस यांच्याबद्दल असलेला जिल्ह्यातील नागरिकांचा रोष आणि त्यांच्याबद्दल क्रिएट झालेली इन्कम्पल्सी याला पाहता सध्या तरी असं वाटत आहे की इथे तुतारीची हवा आहे आणि अमरभाऊ काळे यांची येण्याची दाट शक्यता आहे. याला नकारता येत नाही. तरी पण शेवटी इथचे जे मतदार आहे हेच ठरवणार आहे की यंदा खासदार कोण होणार. काय नाव तुझं? माझं चंद्रशेखर रामरावजी सोनटक्के. हा व्यवसाय जो करता किती दिवसापासून करता ते? मला जवळपास 16-17 वर्ष झाले. पहिले दुसऱ्याच्या इकडे होतं, आता मी स्वतः करीत आहे. सध्या जे लोकसभा इथे आपल्या इथे चालू आहे, वर्धा लोकसभा, या वर्धा लोकसभेमध्ये दोन टक्करीचे आणि म्हणजे एकमेकाला असे टक्कर देणारे जे उमेदवार आहेत त्याच्या ऐवजी विषयी तुम्हाला आम्हाला सांगू शकाल काही? तसा तर मी धन्यवादला पडतो, पण तशी हवा इथं तुतारीची जास्त चालू आहे आणि तुतारी निवडून येईल असं मला वाटते. मला काय वाटतं की कोणाचं समजा नेतृत्व जास्त आहे किंवा कोणाचं वजन जास्त आहे असं सांगा. आता मोदीचा हाय वा चालू, पण आता याच्यात इकडे वर्धा जिल्ह्यात हे याचं पंजाचं येऊ शकते. टाइम में दिखते थे, बाकी टाइम में दिखते नहीं थे इधर थोड़ा सा. और युवा हमारे अमर भाऊ अभी है, अब उनको हम जानते हैं. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की म्हणजे आप यानी तुतारी अमर भाऊ को चान्स देंगे आप? ठीक आहे दादा, आपला जवळचा उमेदवार दूरचा उमेदवार हे नका बघू, तेव्हाचं खासदार जे आपण निवडत आहे, लोकसभेचे निवडत आहे, या खासदार निवडल्याने या लोकसभेच्या निवडणे आपल्या देशाच्या राज्याचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या तालुक्याचं. मिथून बारबैले, मिथून सुरेशराव बारबैले. कुठून आलात? आर्मीतनं. सध्या जे माहोल चालू आहे आपल्या इलेक्शनचा, वर्धा लोकसभा 26 एप्रिलला मतदान होणार आहे, तर आपल्याला काय वाटतं याबद्दल काय सांगाल, थोडं सांगू शकाल? घ्या, वर्धा जिल्ह्यात पहिले किती हायवे होते आणि आज त्याचं प्रमाण किती 10 वर्षात वाढवलं, याचं श्रेय तडस साहेबांनाच जाते. मग असं लोकांचं जातीचं राजकारण जर केलं, या जातीच्या राजकारणात काय पडलं आहे? त्यानंतर दुसऱ्या एका मतदाराचा आपण जाणून घेऊया. तुम्ही तुमच्यापैकी कोणी बोलेल? बीजेपी. दादा तुम्ही? मी पण बीजेपी त्याच्यासोबत आहे ना, माझे मित्र आहे ना. धन्यवाद दादा. पण जो विकास करण आपण त्याला मत देऊ. म्हणजे विकास करण असं कसं बोलता येईल आपल्याला? विकास जो आता समोर जो विकास करण त्याला विकासाला मत, आपलं मत विकासाला. सध्या आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये निवडणुकीचा माहोल आहे आणि 26 एप्रिलला या ठिकाणी निवडणूक होणार आहे. तर या ठिकाणी जर जेवढे लोक आपल्याला दिसत आहेत, बस्तानाक परिसरामध्ये जिथून गावगावरून लोक आलेले आहेत त्या आणि सगळे मतदार आहेत, येत्या 26 एप्रिलला निवडणूक सुद्धा त्या मतदान करणार आहे. तर या ठिकाणी उपस्थित जे जर्नलिस्टमध्ये आपल्याला दिसत आहे त्यांना थोडं आपण जाणून घेऊया भारत न्यूजच्या माध्यमातून की काय चित्र आहे आपल्या वर्धा लोकसभेचं. आले का? अच्छा, म्हणजे तुमचं इलेक्शन तिकडे आहे ना. सध्या तुमच्या इकडे माहोल कोणता? मोदी. 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 मावशी कुठून आलात तुम्ही? आम्ही वाढू देऊन आलो. वाढूला कोणता? कुठे चालल्या? कुठं? नागपूर चालल्या. आता येणाऱ्या 26 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे, तर तुम्हाला काय वाटतं कोणाचं पार्ट भारी है आपल्या वर्धा लोकसभेमध्ये? आपको ये पूछना चाहूँगा कि अभी पूरे देश में क्या हो रहा है, लोकसभा का इलेक्शन चालू है और एक टप्पा 19 को हो गया, तो 26 को दूसरा टप्पा है, वर्धा में मतदान करना है अपने को. तो जो उम्मीदवार यहाँ पे खड़े हैं अमर काळे की चल रही खड़े हैं, आम्ही सर्वे करून आलो की जे आता 26 तारखेला इलेक्शन आहे, तर कोणाचा माहोल तुम्हाला दिसतं असा? आम्हाला रामदास तडस. कौंडण्यपूर आला. तर कुठे बाहेरगाव चालला का? चालले. तर येत्या 26 एप्रिलला आपल्या इथे इलेक्शन आहे, निवडणूक आहे, तर काय वाटतं तुम्हाला कोणत्या पक्षामध्ये लढत आहे आणि कोणाचं पार्ट जड आहे असं तुम्हाला वाटतं?
वार्डाचा आज काही जे आपण माहोल पाहतो, प्रचाराच्या गाड्या वगैरे फिरतात आपल्या इकडे, तर अशा वेळेला तुम्हाला काय वाटतं? बीजेपीचं जवळ वाटतं. वर्धा जिल्ह्यात रहिवासी आहेत का? इथे 26 एप्रिलला जे आपल्या इथं निवडणूक होणार आहे, तर जे काही विद्यमान पक्ष आहे किंवा माहोल आहे, तर कोणाचा माहोल जास्त असेल तुम्हाला वाटतंय? माहोल का प्रत्येक जण कसं आहे आपापल्या पद्धतीने बोलते. बरोबर आहे. तुमच्या पद्धतीने सांगा ना आम्हाला, काय कोणाचा माहोल तुम्हाला वाटतं? माहोल तर मोदी साहेबाचाच आहे. म्हणजे मोदी साहेबाचा आहे. बरोबर, धन्यवाद. ताई तुम्हाला काय वाटतं? तुम्ही धामणगाव रेल्वे. रेल्वे चाललं कुठं? धामणगावला. येणाऱ्या 26 एप्रिलला आपल्याला मतदान करायचं आहे, तर कोणाचा माहोल जास्त आहे असं मला वाटतं? तुतारी. तुतारी म्हणजे काय? राष्ट्रवादी. उमेदवाराचं नाव माहिती आहे? अमर काळे. चोड वर्धामध्ये. मतामुळे चाललंय. आता येणाऱ्या 26 तारखेला आपल्या इथं मतदान आहे, तर तुम्हाला कोणाचा माहोल जास्त वाटतंय? माहोल आता मनावर आहे ते. नाही, तुमच्या मनावर तर आहेच, पण असं आपण जेव्हा परिसरात फिरतो, हिंडतो, लोकांसोबत बोलतो, असं काय चर्चा ऐकू येतं? बीजेपी. काका बरोबर आहे. बरोबर आहे. नाव काय? नितीन नेने. नितीन नेने. नितीन नेने. हा व्यवसाय जो तुम्ही करताय साधारण किती दिवस झाले? 15 ते 20 वर्ष झाले सर. बरं. सध्या आपल्या संपूर्ण देशभर निवडणुकीचं वातावरण आहे. लोकसभा इलेक्शन आपल्या इथे आहे. एक टप्पा आटोपलेला 19 तारखेला. आता 26 तारखेला पुन्हा आपल्याला मतदान करायचं आहे. तर त्या मतदानाविषयी म्हणजे की इलेक्शनविषयी जे काही उमेदवार आपल्या रिंगणामध्ये आहेत, त्या उमेदवाराबद्दल काय सांगाल? रिंगणात उभे आहेत, जे तुम्हाला नाव हलकं असेल तर उमेदवार आहेत रामदासजी तडस आणि अमरभाऊ काळे. यांच्यामध्ये पारडं जर पाहिलं तर रामदासजी तडस यांचं भारी आहे. पारडं भारी का आणि कसं काय याच्याबद्दल 2 लाईनमध्ये सांगाल? दुकानावर जे लोक चर्चा करतात, चर्चेच्या माध्यमातून मी सांगू शकतो की रामदासजी तडस यांचं पारडं थोडं भारी आहे. या मतळ्याखाली आपण प्रत्येक लोकांना भेटत आहोत. कोणी मजूर आहे, कोणी कामगार आहे, कोणी व्यावसायिक आहे. अशा तऱ्हेनं प्रत्येकाच लोकांचं आपण म्हणणं जाणून घेत आहोत. असेच सुद्धा या ठिकाणी आपण आलो जे पानटपरीचा व्यवसाय करतात. दादा, तुम्ही किती वर्षापासून हा व्यवसाय करता? 22 वर्षाच्या इतिहास तो आम्ही तुम्हाला विचारणार नाही. फक्त जे काही सध्या चालू आहे आपल्या देशामध्ये, लोकसभा इलेक्शन आहे. 19 तारखेला पहिला टप्पा आटोपलेला आहे आणि दुसरा टप्पा आता 26 एप्रिलला आहे. बरोबर आहे. तर रिंगणात असणारे उमेदवार, त्यांचं 1-2 नावं सांगा आणि जे काही तुम्ही आम्हाला नावं सांगाल, कोणाचं काय कसा कौल आहे, कोणाचं पारडं हलकं आहे, कोणाचं पारडं जड आहे, याच्यावरती थोडं सांगा ना. एका दृष्टीनं आमच्या आर्मीचे पहिल्यांदा खासदार सीट भेटले अमरपूर. तर आमच्या आर्मीचं आर्मी तालुक्यात 3 भाग तर अमरभोले पडते तुतारीसाठी. आणि मी सकाळपासून म्हणजे रोजचाच सर्वे करतो. तर इकडचा जो आहे आता चांगलं झालं, आपलं धामणगाव झालं, यांच्याशी मी सर्वे केला. याने हे सांगितलं का फक्त अमरभाऊ, आम्ही तुतारीले ओळखत नाही, आम्ही फक्त अमरभाऊले ओळखतो, आम्हाला तुतारीशी काही घेणं नाही. या इकडे होता शेलूचे हिंगणघाटचे लोक आले, प्रत्येकाला विचारलं. आपण तर साहेबाला दिले 10 वर्षात तर साहेबाला काही हुकून जेवढं होईल तेवढं तरी तर करण, काही ना काही तर करण. यांना काहीच नाही केलं. ह्या आमच्या मतदारसंघाला मी म्हणजे रोजच त्याची म्हणजे तलाशी करतो. म्हणजे वर्धा लोकसभा क्षेत्रामध्ये येते ना धामणगाव रेल्वे, तर इथं आज तुम्ही आला तर कशासाठी आला होता? मी सहज फिरायला आलो. सहज फिरायला म्हणजे काय? हो, काय काम? किरकोळ काम होतं. आमचं काय आहे, वर्धा लोकसभेचं जे आता दुसरा टप्प्यात वर्धा लोकसभेचं मतदान होत आहे आणि जे काही उमेदवार रिंगणामध्ये आहेत त्यांच्यापैकी समजा कोण भारी आहे, कोण हलका आहे, कोण यायला पाहिजे, कोण नाही यायला पाहिजे, म्हणजे जनतेचा कौल जाणून घेण्याचं काम आम्ही करून आलो. तर त्याविषयी तुम्ही आम्हाला काय सांगू शकता या उमेदवाराविषयी? माझ्या मतानुसार जनतेचा कौल आता बऱ्याच ठिकाणी मी फिरलो, तुतारीच ऐकायला येते. म्हणजे उमेदवाराचं नाव सांगा. अमरदादा आणि अमरभाऊ काळे. जे अमरभाऊ काळे प्रामुख्याने उभे आहेत आणि त्यांना निवडून द्यावं अशी माझी इच्छा आहे. अच्छा, बरं. आता जे इलेक्शन चालू आहे आपलं, त्याच्याबद्दल बरेच लोकांचं आपण ऐकलेलं. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय म्हणाल? मला भाऊच तडकाड पाहिजे. तडस कोणाला पाहिले नाही चेहरा तडस ना त्या आर्मी तहसीलमधलं. तो कोण्या कामाचा मला अमरभाऊ काळेच पाहिजे. रामदास तडस आहे बा, एक अमरभाऊ आहे. अच्छा, तर या 2 मध्ये टक्कर आहे का, कसं आहे, काय आहे? नाही भाऊ, टक्कर तर आहे, पण रामदास तडस तर आमच्या तहसीलमध्ये काही दिसले नाही आजपर्यंत. कोणते कामही केले नाही. आमच्या गावात नानपुरात कधी आले नाही. आलेच नाही, कामच नाही केलं, कधी चेहराच नाही पाहिला. आम्ही तर काय सांगावं द्यायचं.
म्हणजे आता या वेळनं तर तिसऱ्यांदा तर येत नाही तळस साहेब, पण तळस साहेब तर येत नाही. अमर भाऊची हवा पुष्कळ आहे आमच्या इकडे. ठीक आहे, मी चालत आहे, फिरत आहे, इथून वाहनं सुद्धा वाहनांची रेलचेल दिसत आहे. भाऊ थोडेसे बसलेले आहेत, त्यांना आपण बोलून घ्या. दादा, आता जे काही आपल्या वर्धा लोकसभेमध्ये इलेक्शन होणार आहे, पहिला टप्पा आपला आटोपला 19ला, तर 26 एप्रिलला जो काही आपला मतदानाचा हिशोब आहे, तर कोणकोणते उमेदवार आहे वर्धा लोकसभेसाठी उभे आहेत तुम्हाला माहिती आहे का? अमर काळे, रामदास तळस, अजून नाही माहित मग कोण आहे. बरं बरं, आता आपल्याला वोटिंग तर करायचंच आहे. कोणाला करा हे मी तुम्हाला म्हणणार नाही, पण जे काही आहे तर कोणाचं असं तुम्हाला वजन दिसतं, कोणाचं पारडं भारी दिसतं तुम्हाला? तुतारी म्हणजे कोण, नाव सांगा ना. अमर शरदराव खळे. काय म्हणतात ते? काकाजी, कुठून आलात तुम्ही? इथंच राहायचं, भाईपूर पाटोदा. काय नाव काय आपलं? कुंडलिक वाघमारे. इथं व्यवसाय किती दिवसापासून करताय? बरेच वर्ष. आता बघा, मी तुम्हाला हे विचारतोय की 26 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे, लोकसभा इलेक्शन आपल्या इथे आहे, तर कोण कोण उमेदवार उभे आहेत यांचं नाव तुम्हाला माहिती आहे का? काय नाव आहे? अमर काळे आणि रामदासजी तळस. अच्छा, हे दोनच उमेदवार आहेत का? बाकीच्या इथं प्रचार आमचे बरं, हे जे दोन नाव तुम्ही मला सांगितले आहेत, या दोन नावापैकी कोणाचं तुम्हाला वजन जास्त दिसतं? म्हणजे कोण येऊ शकते, कोण नाही येऊ शकत, कोण यायला पाहिजे, कोण नाही यायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? दोघे सारखेच आहे, 5-10 हजारांनी येईन आले तो एकदम कुणी बी. तसं अमर काळे बरा आहे, इकडल्या इलाक्यातला. काही उमेदवार आहे, त्याचं नाव माहिती आहे का तुम्हाला? आहे ना मला माहिती. काय नाव? तळस आहे, अमर भाऊ आहे, सोळंकी आहे. किती उमेदवार आहेत असं आहे? 23 उमेदवार आहे. या 23 उमेदवारापैकी पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक कोणाचा लागतो? काय सांगावं आता ते? नाही, तुम्ही सांगा, काय सांगा. म्हणजे आता तुम्ही असं मतदार आपणच आहोत आणि आपल्याला निवडून द्यायचं आहे, त्याच्यामुळे माहीत पडत असते म्हणजे माहोल कोणाचा आहे असं मला वाटतं. तसं काही सांगू. मतदान हे गुप्त आहे, कोणालाही सांगू नये. बरोबर आहे, सांगू नये. आम्ही तुम्हाला मतदान कोणाला करणार आहे हे विचारत नाही आहे. फक्त जे काय आपण बसतो, कुठं चर्चा होते, इकडे जातो तिकडे जातो, म्हणजे काय चर्चा काय येते तुमच्या कानावर, हे मला विचारायचं आहे. आम्ही तुम्हाला हे विचारणार नाही काही. एक जण म्हणते का मी निवडून येतोच म्हणते. बरोबर आहे. असं तुमचं वैयक्तिक मत काय आहे की हा माणूस येईल की तो माणूस येईल? हे तर लोकांचं मत आहे. हो ना, बरोबर आहे ना. पण असं एकंदरीत माहोल, तुम्ही माहोलमध्ये बसला आता, सध्या चौकात बसला आहात, तर तुमच्या कानावर काहीतरी येत असेल. आम्हा दोघांचंच मत घेऊन घ्यायचं, सर्व काही सगळ्यांचं घेता आलो आहेत आम्ही. नाही सांगू शकतो, नाही सांगायचं तुम्हाला. नाही, पण ते काय असं खुलेआम आम्ही सांगू शकत नाही. पण जे वरचढ पैकी जर आपण जर विचार केला तर कोणाचं पारडं जड वाटतं तुम्हाला, कोणाचं हलकं वाटतं? सध्या अमर काळेचं पारडं जड वाटत आहे. एकंदरीत हवा जी आहे ही अमर काळेंची आहे, तुतारी. आणि जे विद्यमान खातं DD रिपोर्ट भारत न्यूज करता आर्वीतून शिरीष कालपांडे, कॅमेरामॅन गोपालजी शर्मा सोबत.